नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. खेड तालुक्यातील बहुळ गावात जमीन गट नंबर 141 मध्ये शेतकरी किसन बाबूराव वाडेकर यांच्या मालकीच्या शेतात विजेच्या तारांच्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या आगीत 74 गुंठे क्षेत्रातील संपूर्ण ऊस जळून खाक झाला आहे. संबंधित शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे. खेड तालुक्यात वाहन चोरटे सक्रिय झाले आहेत. एकीकडे दिवाळी सणाचा मुहूर्त पाहून नवनवीन गाड्या खरेदीसाठी झुंबड उडत असताना घडणाऱ्या अशा घटनांनी अनेकांची झोप उडाली आहे. राजगुरुनगर नगर परिषदेचे कर्मचारी राजेंद्र बारणे यांची नगर परिषदेसमोरून MH14 GG 7413 ही स्प्लेंडर प्लस दुचाकी गाडी चोरीला गेल्याचा प्रकार आज घडला. ऐन दीपावलीच्या सणाच्या तोंडावर चोरट्यांचा सुळसुळाट होऊ लागल्याचे चित्र समोर येऊ लागले आहे. चाकण पोलीस स्टेशनच्या हद्दीत मेदनकरवाडी तालुका खेड या ठिकाणी पार्किंगमध्ये उभी केलेली इनोव्हा क्रिस्टा कंपनीची गाडी क्रमांक MH14 LI 4977 हे वाहन पहाटे 5च्या सुमारास पार्किंगमधून चोरट्यांनी लंपास केला. याबाबत मोटर चालक दशरथ क्षीरसागर वय वर्ष 55 यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 18 लाख रुपये किमतीची इनोव्हा क्रिस्टा मोटर चोरी प्रकरणी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची ही घटना गुरुवारी 16 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी उघडकीस आली. चाकण पोलीस स्टेशन हद्दीत घराच्या राहत्या पार्किंगमध्ये उभी केलेली हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर दुचाकी क्रमांक MH14 LC 0732 ही चोरट्यांनी लंपास केली. या प्रकरणी सौरव बोंबे वय वर्ष 24 राहणार चित्राईमळा गणेश मंदिर चाकण मूळ राहणार पिंपरखेड यांनी चाकण पोलिसांत फिर्याद दिली आहे. रस्त्याने बोलत जाणाऱ्या तरुणाचा मोबाईल दुचाकीवरून आलेल्या दोघांनी हिसकावला. तरुणाने आरडाओरडा केला असता नागरिकांनी एका चोराला पकडले. ही घटना खेड तालुक्यातील खराबवाडी येथे घडली. अखिलेश सुखचंद मेहरा वय वर्ष 27 राहणार आरुवस्ती खराबवाडी यांनी महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मारुती किसन साबळे वय वर्ष 25 राहणार आंबोली याला अटक करण्यात आली आहे. फिर्यादी अखिलेश हे फोनवर बोलत जात होते. त्यावेळी त्यांच्या पाठीमागून आलेल्या दुचाकीवरील दोघांनी मोबाईल जबरदस्तीने हिसकावला आणि ते पळून जाऊ लागले. त्यावेळी अखिलेश यांनी आरडाओरडा केला. दरम्यान अखिलेश यांच्या ओळखीच्या दोघांनी दुचाकीवरील मारुतीला पकडले. त्याचा दुसरा साथीदार पळून गेला. तर महाळुंगे MIDC पोलीस अधिक तपास करत आहेत. दिवाळीमध्ये चाकण MIDCतील कारखाने आणि कंपन्या आठवडाभर बंद असतात. त्यामुळे सुट्ट्यांच्या काळात या परिसरात चोऱ्या होतात. हे प्रकार टाळण्यासाठी दिवाळीच्या काळात MIDC परिसरात पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी होत आहे. MIDCमधील उद्योग क्षेत्र 5 टप्प्यात आणि हजारो एकरांत व्यापले आहे. येथे शेकडो कारखाने आणि कंपन्या आहेत. असंख्य कामगार आपल्या कुटुंबासाठी कष्ट करत आहेत. या कामगारांना दिवाळीनिमित्त बोनस मिळाले आहेत. ते पैसे त्यांच्या सोबत असतात. त्यामुळे कामगारांना रात्रीच्या वेळी लुटण्याचे प्रकार होऊ शकतात. यामध्ये कोणाला दुखापत व्हायला नको, तसेच कारखान्यांचेही नुकसान व्हायला नको. त्यामुळे दिवाळीच्या काळात पोलिसांनी गस्त वाढवणे आवश्यक आहे. पुणे नाशिक महामार्गावर चाकणमधील कोहिनूर सेंटर परिसरात बेवारस 60 वर्षे वयाचा इसम बेशुद्ध अवस्थेत मिळून आला. चाकण पोलिसांना माहिती दिल्यानंतर त्यास चाकण ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितलं. संबंधित मृत व्यक्तीचे नातेवाईक अद्याप मिळून आले नाहीत. संबंधित मृतदेह 3 दिवस शवागृहात ठेवण्यात येणार आहे. याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद चाकण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. आळंदी जवळील चऱ्होली परिसरात पुन्हा एकदा बिबट्याचं दर्शन झालं आहे. चऱ्होली परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. चऱ्होली येथे वारंवार बिबट्या दिसत आहे. कस्तुरी अपार्टमेंट येथे बिबट्या वावरताना CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील धाबेवाडी नायफड रस्त्यावर बरदंड बिबट्याचं दर्शन झाल्याचं स्थानिकांनी कळवलंय. दरम्यान वन विभागानं बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी आता स्थानिक नागरिकांनी केली आहे. चाकणलगतच्या भागात वन्य प्राण्यांचा वावर वाढला आहे. शुक्रवारी 17 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी चाकणमधील आंबेठाण चौकाजवळील पुलाखाली कोल्हा हा जंगली प्राणी दिसून आला. अनेक जंगली प्राणी आपली उपजीविका भागवण्यासाठी आता शहराकडे येत असल्याचं यामुळे पुन्हा एकदा दिसून आलंय. सणवारांच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने 11 ऑगस्टपासून राबवलेल्या धडक कारवाईत असुरक्षित खाद्यपदार्थ विक्रीस ठेवल्याबद्दल आतापर्यंत 150हून अधिक विक्रेत्यांना नोटीस बजावली आहे. आता दिवाळीसाठीच्या खाद्यपदार्थांमध्ये भेसळ केली असल्याचा संशय आल्यास तसेच खाद्यपदार्थ खराब आढळल्यास नागरिकांनी त्वरित टोल फ्री क्रमांक 1822 2365 वर संपर्क साधावा असे आवाहन
अन्न व औषध प्रशासनाने केले आहे. ऐन दिवाळीत महावितरणकडून वीज दरवाढ, इंधन समायोजन शुल्कामध्ये वाढ झाल्याने महावितरणने वीज दरात वाढ केली आहे. ही वाढ तात्पुरती आहे की कायमस्वरूपी हे अद्याप समजलेले नाही. सध्या मात्र ऑक्टोबरचे वीज बिल वाढीव येणार आहे. सर्व प्रकारच्या वीज ग्राहकांनाही दरवाढ लागू आहे असे महावितरणने परिपत्रकाद्वारे जाहीर केले आहे. सणासुदीच्या दिवसात ग्राहकांवर वीज दरवाढीचा भार पडल्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजी आहे. दिवाळीचा पहिला दिवस वसुबारसेचा म्हणजेच गोवत्स द्वादशीचा. रमा एकादशी आणि गोवत्स द्वादशी हे दोन्ही मुहूर्त एका दिवशी आले आहेत. रमा एकादशी निमित्त आळंदीमध्ये माऊली मंदिरात संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. खेड तालुक्यात दीपावली सणाला मोठ्या आनंदात व उत्साहात सुरुवात झाली आहे. घराघरातून महिला वर्गाकडून तयार करण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या फराळाचा खमंग सुगंध सर्वत्र दरवळतो आहे. आळंदी इंद्रायणी घाटावर वसुबारस आणि एकादशी निमित्ताने ग्रामस्थ नागरिकांसह वारकऱ्यांच्या उपस्थितीत सांज आरती करण्यात आली आहे. खेड तालुक्यात गाय आणि वासरांची शेतकऱ्यांनी पूजा केली. चाकण रस्त्यावर देखील ठिकठिकाणी छोटे मोठे स्टॉल लागले आहेत. त्यात दिवाळीच्या पूजेसाठी लागणारे साहित्य, पणत्या, रांगोळी, केरसुनी विक्रीसाठी गर्दी वाढू लागली आहे. खरेदीसाठी पुढील 2 दिवसात चाकणमधील बाजारपेठात दिवाळीचा उत्साह आणखी फुलणार आहे. चाकणमधील विविध आकार आणि प्रकारचे आकाशकंदील विक्रीसाठी आले आहेत. महाराष्ट्रात गोवंश संरक्षणाचा ऐतिहासिक निर्णय वाकळवाडी ग्रामपंचायतीकडून घेण्यात आलाय. राज्यातील पहिला ठराव या ग्रामपंचायतीने केलाय. वसुबारस या पवित्र सणाच्या निमित्ताने वाकळवाडी येथे आयोजित विशेष ग्रामसभेत हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सरपंच नरेंद्र वाळुंज यांनी सांगितले. या ऐतिहासिक ठरावानुसार गावातील कोणताही गोवंश कत्तलखान्याकडे जाणार नाही याची सामूहिक जबाबदारी सर्व ग्रामस्थांनी स्वीकारली आहे. तसेच शेतकऱ्यांना कसाई व त्यांच्या एजंटांकडून होणाऱ्या फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भाकड गोवंश विकायचा असल्यास तो थेट ग्रामपंचायतीच्या माध्यमातूनच विकावा असा निर्णय घेतला गेलाय. भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना वाकळवाडी ग्रामपंचायतीकडून गोवंश संरक्षण ठरावाचे पत्र सन्मानपूर्वक सुपूर्द करण्यात आले. चाकणमध्ये पुणे नाशिक आणि तळेगाव चाकण ते शिक्रापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडीचा अनुभव शुक्रवारी 17 ऑक्टोबर 2025 रोजी नागरिकांनी घेतला. तातडीने तात्पुरत्या स्वरूपात रस्त्यांची कामे मार्गी लावून वाहतूक कोंडी सोडवू हे प्रशासनाचे आश्वासन अक्षरशः फोल ठरलं आहे. चाकण परिसरातील प्रस्तावित 11 बाह्यवळण मार्गाच्या मिसिंग लिंक कामांवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या आचारसंहितेचे सावट आहे. सध्या मेदनकरवाडी आणि कडाचीवाडी या 2 गावातील जमीन मोजणी प्रक्रिया सुरू झाली आहे, पण या कामांच्या निविदा प्रक्रिया लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. निवडणुकांनंतर साधारणतः फेब्रुवारीनंतर पुन्हा निविदा प्रक्रिया सुरू होऊन ती पूर्ण होण्यास मार्च उजाडण्याची शक्यता आहे. त्यानंतर मार्गांचे काम पूर्ण होण्यास 7 ते 8 महिने लागणार आहेत. त्यामुळे चाकणची वाहतूक कोंडी आणखी साधारण 1.5 वर्षे कायम राहण्याची चिन्हे आहेत. चाकण परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून PMRDA 17 ठिकाणी बाह्यवळण मार्ग मिसिंग लिंक बांधण्यात येणार आहे. यातील 13 मार्गांच्या कामासाठी निविदा काढली आहे. त्यापैकी 6 कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून छाननी प्रक्रिया सुरू आहे, तर 4 मार्गांसाठी जमीन मोजणी सुरू आहे. मात्र आता 6 मिसिंग लिंकची कामे वगळता इतर 11 मार्गांची कामे आचारसंहितेत अडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आचारसंहिता काळात नवीन कामांची निविदा काढता येत नाही, मात्र त्यापूर्वी निविदा प्रक्रिया पूर्ण करून वर्क ऑर्डर दिलेल्या कामांवर कोणताही परिणाम होत नाही असे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान हे सगळे अंदाज लक्षात घेता वाहतूक कोंडीने त्रस्त झालेल्या नागरिकांना तात्काळ दिलासा मिळण्याची शक्यता आणखी दुरावली आहे. धामणे फाटा ते कोळे जिल्हा परिषद शाळा, कोहिंडे फाटा ते कडूस गावठाण ते किवळे, भोसे ते वडगाव घेणंद, किवळे ते आंबेठाण आणि देहू ते येलवाडी अशा एकूण 17.69 किलोमीटरच्या रस्त्यांसाठी निविदा प्रक्रिया राबवली जात आहे. त्याची तांत्रिक तपासणी सुरू आहे. ही प्रक्रिया पुढील 15 दिवसात पूर्ण झाल्यास आचारसंहितेपूर्वी वर्क ऑर्डर निघण्याची शक्यता आहे. छाननी प्रक्रिया झाली नाही तर ही कामेही निवडणुकीनंतरच सुरू होतील. चिखली ते मोई, कुरुळी फाटा ते निघोसे, पुणे नाशिक रस्ता ते आळंदी फाटा, चरोली ते आळंदी, मरकळ रस्ता, निघोजे ते चाकण आणि खालुमरे ते MIDC फेज 2 या 7 मार्गांवर साधारण 17.70 किलोमीटर रस्त्यांसाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. या निविदा पूर्ण होण्यास मार्च किंवा एप्रिल उजाडणार आहे. त्यानंतर पावसाळा सुरू होणार आहे. काम सुरू होण्यास ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर उजाडणार आहे. महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन, महामेट्रो, पुणे आणि नागपूर मेट्रो प्रकल्पांना चालना देण्यासाठी युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँक EIB विकास शाखेने सुमारे 2500 कोटी रुपयांचा निधी जाहीर केला आहे. त्यानुसार सर्वाधिक नागपूर मेट्रोसाठी 2461 कोटी रुपयांचे कर्ज म्हणून तर पुणे मेट्रोसाठी 508 कोटी रुपये अतिरिक्त कर्ज म्हणून हा अर्थपुरवठा होणार आहे. त्यामुळे दोन्ही शहरातील मेट्रो विकासाला चालना मिळणार आहे. मात्र
पुण्याला निधीबाबत सापत्न वागणूक मिळत असल्याचा आरोप होत आहे. पाईट आंबेठाण जिल्हा परिषद गटात चौथा उमेदवार निवडणुकीत उतरणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. कल्पना देशमुख, सुनीता बुट्टे, रत्नमाला गाळव यांच्यासह राजमालव देवेंद्र बुट्टे यांनी देखील उमेदवारी जाहीर केली असल्यानं या जिल्हा परिषद गटातील निवडणुकीत चुरस निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गोलमेडी येथील शेतकरी बबन कोंडीबा मोहिते यांच्या 2 म्हशी रात्री रानातून चोरीस केल्यात. याबाबत पोलिसात तक्रार देखील केली आहे. रमा एकादशी निमित्त श्री विठ्ठल मंदिर सायगाव या ठिकाणी श्री विठ्ठल माऊली तुकोबा यांचे कार्तिकी स्नान संपन्न झालं. काकड आरती, काकडा भजन अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. श्री रामगिरी बाबासह दूध उत्पादक संस्था मर्यादित पाईट येथे खेड तालुक्यातील आमदार बाबाजी शेठ रामचंद्र काळे पाटील यांच्या हस्ते बोनस वाटप करण्यात आला. पाईट पंचक्रोशीतील शेतकरी बांधव यावेळी उपस्थित होते. खेड तालुका एज्युकेशन सोसायटी संचालित महात्मा गांधी विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयात दीपावली निमित्त दीपोत्सव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. कुडे बुद्रुक येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात महिलांसाठी कर्करोग तपासणीसह सर्व रोग निदान शिबिरात 168 महिलांची तपासणी करण्यात आली. खेड तालुक्यातील मरकळ परिसरात विविध विकास कामांचे भूमिपूजन खेडचे आमदार बाबाजी काळे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. खेड तालुक्यात सर्वत्र दिवाळीच्या सुट्ट्या लागल्यानं लहान मुले किल्ला बनवण्यात व्यस्त असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कुरोळी तालुका खेड येथील आनंद फाउंडेशनच्या प्रशालेच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथील 2 गावात दिवाळीत आनंदाचा शिधा घरपोच देण्यात आला. नमस्कार, मी सरला रेवगडे, मुख्याध्यापिका आनंद इंग्लिश मीडियम स्कूल. आमच्या प्रशालेतर्फे सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील कुंडूर आणि यावट या 2 गावी आम्ही पूरग्रस्तांसाठी बळीराजासाठी एक छोटीशी भेट मदत म्हणून करणार आहोत. तर त्यामध्ये जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे. 5-10 किलो ज्वारी, बाजरी, कडधान्य, तेलाचं पाऊच, जीवनावश्यक ज्या काही गोष्टी लागतात अशी एकंदरीत किट बनवून 100 कुटुंबांना ती मदत पोहोचेल या अनुषंगाने आम्ही ही पालकांना एक आवाहन केलं होतं. तर त्याला पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी भरघोस असा प्रतिसाद दिलाय. हे सर्व त्यांच्या सहकार्यातून झाले. त्याच्यामध्ये विशेष सहकार्य आहे ते आमच्या संस्थेचे संस्थापक आदरणीय काळे सर, समवेत सर्व शिक्षक आणि इतर कर्मचारी यांच्या सगळ्यांच्या सहकार्यातून आम्ही ही छोटीशी फुलाची पाकळी मदत म्हणून या कुटुंबासाठी करणार आहोत. सोलापूर जिल्हा अक्कलकोटमधील कुन्नूर आणि मयाळ ह्या 2 गावांना आपण साधारणतः 100 कुटुंबांना ही मदत पोहोचवणार आहोत. सकल भटक्या विमुक्त जमातीच्या वतीनं विविध मागण्यांसाठी क्रांती मोर्चा काढण्यात आला होता. दिनांक 16 ऑक्टोबर 2025 रोजी झालेल्या ऐतिहासिक सकल क्रांती मोर्चामध्ये 42 भटक्या जाती जमाती सहभागी झाल्या होत्या. शनिवारी वाडा ते पुणे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या मोर्चाचं नेतृत्व माजी आमदार ज्येष्ठ साहित्यिक उपराका लक्ष्मण माने यांनी केलं. राजगुरुनगर नगर परिषदेकडून करण्यात आलेलं प्रभागांचं आरक्षण वादाच्या भोवऱ्यात अडकलाय. याबाबत राजगुरुनगरचे माजी उपसरपंच विजय डोळस यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. विजय डोळस यांनी याबाबत काय सांगितलंय हे जाणून घेऊया. नगर परिषदेच्या 2025च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने राजगुरुनगर शहरामध्ये जे आरक्षण पडलेलं आहे त्या आरक्षणाच्या विरोधामध्ये मी विजय शिवराम डोळस एक जनहितार्थ याचिका मुंबई हायकोर्टामध्ये दाखल करत आहे. 2014 राजगुरुनगर नगर परिषद अस्तित्वात आल्यानंतर मागासवर्गीयांचं SC कॅटेगरीचं जे रिझर्वेशन जे होतं ते प्रभाग क्रमांक 10 मध्ये पूर्वी देखील पडलेलं होतं. परंतु नियमाप्रमाणे रोटेशन पद्धतीने किंवा चक्रानुरूपे हे आरक्षण बदलणं फार गरजेचं होतं. त्याचं कारण असं आहे की प्रत्येक वेळेला एकाच वॉर्डामध्ये जर का एकच आरक्षण पडत जर राहिलं तर एकच माणूस निवडून येणार आणि तिथे दुसऱ्या उमेदवाराला उभं राहण्याची किंवा निवडून येण्याची संधी उपलब्ध होणार नाही. त्यामुळे आम्ही हायकोर्टाकडे माननीय उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करून अशी मागणी करतो की जे मागासवर्गीयांचं जे आरक्षण आहे मग SC कॅटेगरीचं जे प्रभाग क्रमांक 10चं जे आरक्षण पडलेलं आहे
ते चक्रानुरूपे म्हणजे रोटेशन पद्धतीने ते दुसऱ्या वॉर्डामध्ये कुठल्याही इतरत्र वॉर्डामध्ये फिरवण्यात यावे. त्याचा फायदा असा होणार आहे की त्या वॉर्डामध्ये राहणारा ओपन समाजाचा किंवा इतर मागासवर्गीय समाजाचा जो उमेदवार आहे त्याला देखील तिथं निवडून येण्याची संधी उपलब्ध होणार आहे. आणि प्रत्येक वेळेला वारंवार एकाच वॉर्डामध्ये आरक्षण जर का टाकलं तर त्याच समाजातील त्याच जातीतील लोकांना तिथं त्या जागेवर उभं राहण्याची संधी मिळेल. परंतु असं जर का होत राहिलं तर हे निवडणूक आयोग जे आहे ते त्या व्यक्तीवरती म्हणा त्या व्यक्तींवरती किंवा त्या जाती धर्मावरती ते अन्याय करते. या विरोधामध्ये आम्ही आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये आज याचिका दाखल करतोय. दुसरं मूळचं कारण असं आहे की राजगुरुनगर नगर परिषदेमध्ये ज्या मतदार याद्या जाहीर झाल्या आहेत त्या देखील त्याच्यामध्ये देखील अनागोंदी कारभार झाला आहे. त्याच्यामध्ये देखील फार मोठा घोळ निर्माण झालेला आहे. बोगस मतदार याद्या म्हणजे एक नंबर मधला जो माणूस आहे त्या मतदाराचं नाव 2 नंबरमध्ये येते, 3 नंबरमध्ये येते, 10 नंबरमध्ये जाते. तर त्याचा एकदा राजगुरुनगर नगर परिषद प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अभ्यास करावा आणि त्यानुसार ती मतदार यादी तयार करावी. एवढंच मी या निमित्ताने बोलतो. जय भीम, जय महाराष्ट्र. तात्काळ मदतीचा दावा केला जाणारा 112 हा नंबर फक्त नावापुरताच मर्यादित आहे का असा सवाल आता नागरिक विचारतायत. कारण चाकणमध्ये गुरुवारी रात्री 10च्या दरम्यान पुणे नाशिक हायवे ट्रॅव्हल्स बसने 3 ते 4 गाड्यांना धडक दिली. तात्काळ 112 क्रमांकावर फोन करून देखील पोलीस घटनास्थळी तब्बल पाऊण तास पोहोचलेच नसल्याचं स्थानिक आणि प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी पुणे लाईव्हला कळवलंय. दरम्यान घटनेच्या दुसऱ्या दिवशी देखील या गंभीर अपघाताबाबत पोलिसांनी काही गुन्हा दाखल केल्याबाबत अधिकृत माहिती दिली नाही. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.